या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। चंद्रू यावलकर आजी आमदार त्यांनी 19 मार्च 2025 ला शासनाकडे पत्र दिलं। ते पत्र आम्ही काढून आणलं आहे। त्यांनी असं पत्र दिलं की हे जे कामं मंजूर झाले आहे, एक गजानन महाराज मंदिर देवस्थान, त्याच्यानंतर महेश कॉलनीमधलं श्री महेश मंदिर आहे, म्हणजे शिवमंदिर आहे का, ही जी प्रस्तावित जी माजी आमदारांनी कामं केलेली आहे ही सर्व रद्द करण्यात यावी। त्याऐवजी मी जे सुचवलेली कामे आहे ती सुचवलेली कामे तुम्ही करण्यात यावी। यांनी जे सुचवलेले कामे आहे आजपर्यंत असं कधी झालं नाही वरुड मोर्शी तालुक्यामध्ये की बाबा जे माजी आमदारांनी सुचवलेले कामे यांनी कॅन्सल करावं, उद्या अधिक दुसरे आमदार समजा आले मग त्यांनी यांचं का, म्हणजे मग नागरिक जनतेने काय करावं। आमचं म्हणणं असं आहे की जे त्यांनी सुचवलेलं होते ते करा, तुमच्या धमकात तुम्ही परत आणा। त्यामुळे नागरी सुविधा कशा वाढतील, लोकांना सुविधा कशा पुरतील, विशिष्ट म्हणजे आज हा जो निधी आहे हा विशिष्ट याच्यातून आहे, स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा हा एक हेड आहे, त्या हेडमधून हा निधी आलेला आहे। आणि मग तुम्ही हे नुसतं सुशोभीकरण 25 लाख रुपये, ते कोणतं जिमचं साहित्य 25 लाख रुपये। आपल्याला कशासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी निधी प्राप्त करून दिला होता आणि तो निधी कशामुळे रद्द झाला? आमच्या श्री संत गजानन महाराज मंदिर देवस्थान वरुड या संस्थांकरता माजी आमदार श्री देवेंद्र भुयार यांनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्याबाबत जो निधी असतो त्या अनुषंगाने आम्हाला 10 लाख रुपये निधी त्यांनी सँक्शन केलेला होता आपल्या मूलभूत सोयीसाठी। त्या मूलभूत सोयीमधून आम्ही स्वच्छतागृह तयार करणार होतो, आम्ही त्यांना तसा प्रस्ताव दिला होता। त्याच्या अनुषंगाने त्यांनी 10 लाख रुपये आमच्या गजानन महाराज मंदिराला मंजूर केले। त्याची अधिकृत सूचना आणि पत्र त्यांनी आम्हाला पाठवलं। त्याच्यानंतर तो निधी जो आहे तो 26 सप्टेंबर 24 सँक्शन झाला आहे, मंजूर झाला आहे। त्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024। आणि चंद्रू यावलकर आजी आमदार त्यांनी 19 मार्च 2025 ला शासनाकडे पत्र दिलं। ते पत्र आम्ही काढून आणलं आहे। त्यांनी असं पत्र दिलं की हे जे कामं मंजूर झाले आहे, एक गजानन महाराज मंदिर देवस्थान, त्याच्यानंतर महेश कॉलनीमधलं श्री महेश मंदिर आहे, म्हणजे शिवमंदिर आहे, त्यांच्यासाठी 15 लाख रुपये कंपाऊंड वॉलसाठी त्यांनी मला मंजूर करून दिले होते। आणि त्या 15 लाखातून आम्ही त्या मंदिरासाठी आपले चेनलिंग कंपाऊंड विथ वॉल, हाफ वॉल आणि चेनलिंग कंपाऊंड हे सँक्शन करून त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं की तुमचे पैसे हे झाले आहे, 26 सप्टेंबर 24 ला मंजूर झालेले आहे। त्याचा शासन GR पण दिला 14 ऑक्टोबरला। आणि मान्य आजी आमदार यांनी चंद्रू यावलकर यांनी 19 मार्चला शासनाकडे असं पत्र दिलं की ही जी प्रस्तावित जी माजी आमदारांनी कामं केलेली आहे ही सर्व रद्द करण्यात यावी। त्याऐवजी मी जे सुचवलेली कामे आहे ती सुचवलेली कामे तुम्ही करण्यात यावी। त्या सुचवलेल्या कामामध्ये तुमच्या मंदिराचा किंवा त्या वॉल कंपाऊंडचा समावेश होता का? त्यांनी सुचवलेले? नो, त्यांनी जे सुचवलेले आहे ते सगळे वेगळ्या प्रकारचे आहे। प्रत्येक खेळणी, आपला कोणता तो गार्डन सुशोभीकरण करणे 25 लाख रुपये, गार्डन सुशोभीकरण आणि खेळणी जे आवश्यक आहे मंदिराला, जे आवश्यक आहे। आम्ही इथे मंदिराला लोकांचे 1 लाख लोकांची गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्षी 1 लाख लोकांची हे असते, लोकांची यात्रा असते, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहासाठी आम्ही विनंती केली। त्यांनी 10 लाख अगोदर दिले ना, परत अजून 20 लाख देतो म्हणे, तुम्ही काम चालू करा। परंतु आमच्या तो निधीच आम्हाला मिळाला नाही। तो याच्यावर आला होता तुमचं ते आपलं इस्टिमेट आणि हे करायसाठी अंदाजपत्रक, पण ते आम्हाला अजून त्याचे काही मिळालं नाही। त्याच्यामुळे आम्ही यांच्याकडे वारंवार विनंती केली, तर मग त्यांनी हे सांगितलं की तुमचे कामं रद्द झाले। मग रद्द करण्यामागं काय काम आहे?
तर त्यांनी सांगितलं हे कामं शासनाकडे जे पत्र दिलं आहे यांनी काय म्हटलं आहे त्यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवण्याअंतर्गत विविध विकास कामांना रद्द करून खालील प्रस्तावित कामांमध्ये बदल करून सुधारित मान्यता देण्यात यावी. म्हणजे यांनी जे सुचवलेले कामे आहे आजपर्यंत असं कधी झालं नाही वरुड मोर्शी तालुक्यामध्ये की बाबा जे माजी आमदारांनी सुचवलेले कामे यांनी कॅन्सल करावं, उद्या अधिक दुसरे आमदार समजा आले मग त्यांनी यांचं का म्हणजे मग नागरिक जनतेने काय करावं. आमचं म्हणणं असं आहे की जे त्यांनी सुचवलेलं होते ते करा, तुमच्या धमकात तुम्ही परत आणा, त्याच्यापेक्षा जास्त निधी आणा, आम्ही तुमच्यापर्यंत येतो, तुम्ही आम्हाला अधिक मदत करा. त्यामुळे नागरी सुविधा कशा वाढतील, लोकांना सुविधा कशा पुरतील. विशिष्ट म्हणजे आज हा जो निधी आहे हा विशिष्ट याच्यातून आहे स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा हा एक हेड आहे, त्या हेडमधून हा निधी आलेला आहे. आणि मग तुम्ही हे नुसतं सुशोभीकरण 25 लाख रुपये, ते कोणतं जिमचं साहित्य 25 लाख रुपये. बरं, तुम्हाला असं म्हणायचं आहे विद्यमान आमदार यावलकर यांनी श्रेयवादामुळे 1 लाख भक्तांच्या भावनेशी खेळ केला आहे? बिलकुल 100%. हाच त्याच्यामधून अर्थ निघतो आहे. तुम्ही जर सरळ तो जो पैसा जो सँक्शन झालेला होता, फक्त त्याचे टेंडर निघायचे होते आणि त्या अनुषंगानं जर नागरी सुविधा घडत होत्या त्याच्यात घेणं. आणि तुम्ही जे सुचवलं हे सगळे कामं आम्ही याच्यात बघितले, तुम्ही सुचवलेले सगळे वरुडमधले जेवढे काही या मोर्शीमधले जेवढे सगळे तुमच्या आपल्या जे खाली जागे आहे त्याला सुशोभित करतो. त्याला याचा जबाब विचारण्यासाठी तुम्ही विद्यमान नक्की जाणार. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार की आमचे जे निधी तुम्ही रद्द केले हे कशामुळे केले, आम्हाला आमचा निधी परत करून द्या, नवीन निधी आहे आम्ही तुमच्याकडे अजून मागायला येतो काय, जेणेकरून लोकांना सुविधा मिळेल.